शिक्षक भरती 2024 प्राधान्यक्रम आपण देत आहात. प्राधान्यक्रमामध्ये दोन म्हणजे पहिला प्राधान्यक्रम द्यायचा आपल्याला तो मुलाखत शिवाय विदाऊट इंटरव्ह्यू आणि दुसरा द्यायचा विथ इंटरव्ह्यू मुलाखत. मग मुलाखतीची प्रोसेस नेमकी काय असणार आहे त्यामधले मेजर 6 प्रश्न तुमच्या समोर ठेवले. त्यातला पहिला प्रश्न आहे एका जागेसाठी किती उमेदवार मुलाखत देणार. दुसरा प्रश्न एका जागेसाठी किती उमेदवार वेटिंग मध्ये असणार म्हणजे ते वेटिंग लिस्ट लागणार. येस लागणार आहे आणि त्यात किती उमेदवार वेटिंगला थांबणार ते पण सांगतो मी. एक उमेदवार किती ठिकाणी मुलाखत देऊ शकतो. आता जेवढे प्राधिकरण तुम्ही फॉर एक्झाम्पल इथे प्राधान्यक्रम देताना तुम्ही जर तुम्हाला 268 230 आलेले आहेत सगळ्यांना द्याल पण किती ठिकाणी तुम्हाला मुलाखतला बोलवलं जाणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. सगळ्या ठिकाणी जाणार नाही तुम्ही जरी प्राधान्यक्रम दिला पहिले 10 तुम्हाला बोलवलं जाणार आहे. नंतर किती गुणांची असणार आहे मुलाखत 30 गुणांची पण ती कशी असणार ते पण मी तुम्हाला सांगतो. मुलाखतीचे मार्क्स आणि टेटला म्हणजे अभियोग्यता धारक एक्झाम मध्ये पडलेले मार्क्स यांचा एकत्रित विचार केला जाणार आहे का तर ते पण सांगतो. आणि मुलाखतीचं शेड्यूल कसं कधी असणार आहे ते पण तुम्हाला सांगतो. ह्या सगळ्या बाबतीत एक नोटिफिकेशन आहे 2019 ते नोटिफिकेशन तुमच्या समोर मी दाखवतोय. हे नोटिफिकेशन 19/7/2019 आहे. आता हा रेफरन्स घेऊनच तुम्हाला हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगत आहे. या व्हिडिओ मधली माहिती सांगत आहे कारण 2019 ला जी प्रोसेस अवलंबली गेली तीच प्रोसेस तुम्हाला इथे पण अवलंबली जाण्याचे चान्सेस आहे. सो त्यावेळेच हे नोटिफिकेशन आहे इथे पण लागू असू शकतं असणार आहे. सो बघूया आपण काय त्यातला 11 नंबरचा पॉइंट जर आपण बघितला तर त्यामध्ये सांगितलंय खाजगी शैक्षणिक संस्थेतील पदभरतीसाठी उमेदवाराने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार गुण प्राधान्य आरक्षण इत्यादी म्हणजे तुमचे टेटला पडलेले गुण त्यानुसार तुम्ही दिलेला प्राधान्यक्रम आणि तुम्हाला असणाऱ्या पदसंख्या जागा आरक्षण इत्यादी पात्रता विचारात घेऊन जास्तीत जास्त 10 पदांकरिता मुलाखतीसाठी उमेदवार निवडला जाणार आहे. म्हणजे किती पदासाठी तुम्हाला मुलाखतीची 10. आता त्यात पण लक्षात घ्या उदाहरणार्थ हा ए उमेदवार आहे आणि हा बी उमेदवार आहे. ह्या दोघांनी आता यांना आणि यांना दोघांना सारखेच प्राधान्यक्रम सपोज आलेले आहे 1 ते 10 सारखेच प्राधान्यक्रम आहे. इथे सुद्धा 1 ते 10 प्राधान्यक्रम आहे. अजून सी उमेदवार त्याला सुद्धा 1 ते 10 प्राधान्यक्रम सारखेच आहे आणि हा डी उमेदवार त्याला सुद्धा 1 ते 10 प्राधान्यक्रम सारखेच आहे. पण आता हे सगळ्यांनाच या संस्थेसाठी एक संस्था आहे कोणती ही झेड एक संस्था आहे. झेड नावाच्या संस्था आहेत या किंवा ह्या 10 संस्था सारख्याच आहे सपोज सारख्याच आहे. मग ह्या सगळ्या संस्थेला 4 उमेदवार जाणार का एका पदासाठी नाही. इथे विचार काय केला जाणार आहे तुम्हाला किती मार्क्स पडले टेटला तुम्ही प्राधान्यक्रम किती नंबरला दिलाय त्या संस्थेचा आणि तुमच्या आरक्षणाच्या अंतर्गत जागा आहे का यानुसार तुमची सेपरेट लिस्ट लावली जाणार आहे. तिथे तुम्हाला मुलाखतीला बोलवलं जाणार आहे. नीट मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही प्राधान्यक्रम दिला म्हणून पहिले 10 संस्था तुम्हाला मिळणार नाहीये लक्षात घ्या. जर पहिले 10 नाही मिळाले तर खालचा विचार असा विचार तुमचा केला जाणार आहे. म्हणजे तुम्ही पहिल्या 10 साठी मुलाखत देणारच नाही म्हणून तो प्राधान्यक्रम ते विचारात घेताय. कारण सगळ्यांनीच जर सारखेच प्राधान्यक्रम दिले त्या पहिल्या 10 साठी सगळे थोडी जाणार आहे. सो यांचा विचार करताना तुमचे टेटचे मार्क तुमचा प्राधान्यक्रम आणि तुमच्यासाठी असणाऱ्या जागांचा विचार केला जाणार आहे. एका जागेसाठी 3 उमेदवार जाणार आहे. तिथे 3 संपले की तो प्राधान्यक्रम गायब तो संपला. त्या शाळेचा त्या संस्थेचा त्या पदासाठीचा प्राधान्यक्रम संपला का कारण 3 उमेदवार आले त्यांचे आणि 3 पैकी एक घ्यायचं आपल्याला बरोबर. या सर्व संस्थांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणीचा कालावधी स्वतंत्रपणे देण्यात येईल. मग आता हे झाली निवड त्या संस्थेसाठी निवड झाली त्या पदासाठी निवड झाली एकाच टीम की त्या उमेदवारांचा सेपरेट शेड्यूल येणार आहे. मुलाखतीचे शेड्यूल येणार आणि त्यात त्यांनी काय सांगितलं अजून संपूर्ण राज्यभरातील सर्व खासगी संस्थांतील मुलाखती ठराविक कालावधीमध्ये घेण्यात येतील. म्हणजे सगळ्या राज्यातल्या सगळ्या संस्थांच्या मुलाखती एकाच दिवशी असणार आहे. वेगळा टाइम नसणार आहे. एकाच कालावधी असणार आहे आणि मुलाखत अध्यापन कौशल्य चाचणीला उमेदवाराला पुरासा कालावधी पण मिळणार आहे. आता तुमची मुलाखत कशी होणार आहे एक म्हणजे ऍक्च्युअल तुमची ऍक्च्युअल मुलाखत आणि दुसरं काय अध्यापन कौशल्य चाचणी म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली डेमो द्यायचा शिकून दाखवायचा आहे. 5वीच्या वर्गाला 6वीच्या वर्गाला 8वीच्या 9वीच्या 11वीच्या 12वीच्या समोर कोण असेल एकतर विद्यार्थी एकतर ते पॅनल असू शकतं. सो तुम्हाला डेमो पण द्यायचा म्हणजे तुम्हाला हे 2 गोष्टी तुम्हाला असणार आहे मुलाखतीमध्ये. एक तर ऍक्च्युअल मुलाखत पॅनल बसेल तुमच्या समोर आणि तुम्हाला प्रश्न विचारले जातील. 3 4 5 जणांचं पॅनल असू शकतं. तुम्हाला प्रश्न असतील आणि नंतर तुमचं अध्यापन कौशल्य म्हणजे डेमो पण असणार आहे. आता पुढे काय सांगितलं हा मुद्दा अजून महत्वाचा आहे. खाजगी शैक्षणिक संस्थेतील मुलाखतीचं पदभरती करता अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षेतील गुण मुलाखतीच्या वेळी विचारात घेतले जाणार नाहीत. म्हणजे टेटला जे तुम्हाला मार्क पडले तुम्हाला 150 160 186 192 110 120 130 हे मार्क इथे फक्त प्राधान्यक्रमासाठी विचार घेतले जाणार आहे. तुमचं फायनल निवडी करता इथे याचा विचार केला जाणार नाही. मात्र मुलाखतीशिवाय जे स्वराज्य संस्था आहे तिथे
इथे मात्र तुमचे प्राधान्यक्रम तुमच्या निवडीनुसार, तुमचा टेटला असलेल्या मार्कनुसार तुमचं प्राधान्यक्रम निवडलं जाणार आहे, तुमचं सिलेक्शन होणार आहे. पण इथे आहे का, खाजगी संस्थेमध्ये तुम्हाला टेटला किती मार्क पडले यानुसार प्राधान्यक्रमानुसार तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलावण्यात येईल, पण फायनल सिलेक्शन करताना टेटचे मार्क विचारात घेतले जाणार नाही. उमेदवाराची अंतिम निवड ही मुलाखत व अध्यापन कौशल्य यातील गुणांच्या आधारे होणार आहे. हा मुद्दा महत्वाचा. मग ती मुलाखतीवरच तुमचं निवड निश्चित आहे. मग उमेदवाराची मुलाखत व अध्यापन कौशल्य ही एकूण 30 गुणांची असेल. आता यात दिलेलं नाही पण तरी सांगतो, 15 मार्क मुलाखतीला आणि 15 मार्क तुमच्या डेमोला असणार, असे दोन्ही मिळून 30 पैकी तुम्हाला मार्क असणार आहेत. त्यानुसार तुमची लिस्ट लागणार आहे. मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षेतील गुणही सर्व संस्थांना कळवण्यात येतील. म्हणजे ज्यांच्या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीला जायचं त्यांना तुमचे मार्क माहिती असणार आहे. तुम्हाला किती टेटला मार्क माहिती, पण त्याचा उपयोग तिथे होणार नाहीये, म्हणजे तुमच्या सिलेक्शन मध्ये होणार नाहीये. इथे लक्षात. व माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे संस्थेकडे प्राप्त झालेल्या यादीतील टेट परीक्षेतील सर्वोत्तम गुण नसणाऱ्या उमेदवारास निवडायचे झाल्यास शाळा समितीस लिखित कारणे द्यावी लागतील. हा पण मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा उमेदवार आहे, हा ए नावाचा, ए हा बी आणि हा हे 3 उमेदवार आहे. याला 160 मार्क आहे, याला 159 मार्क आणि याला 155 मार्क. तिघही त्या एका पदासाठी इंटरव्ह्यू देत असतील आणि यापैकी जर संस्थेला सी उमेदवार निवडायचा असेल तर त्यांना कारण द्यावं लागेल की याला कमी मार्क, तुम्ही याला का घेता, हे दोघांना का घेत नाही, याला जास्त मार्क आहे. त्याचं लिखित स्वरूपात त्यांना कारण देणं गरजेचं आहे, कारण हे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आहे, हे लक्षात घ्या. बरोबर. त्यानंतर संस्थेकडून संबंधित उमेदवाराची मुलाखत घेऊन अध्यापन कौशल्य तपासून त्या आधारे उच्चतम गुण प्राप्त झाल्या उमेदवाराची संस्था रिक्त पदावर निवड करणार आहे. मुलाखतीस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची संस्था गुणानुक्रमे यादी तयार करून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. माझा ज्याला जास्त मुलाखतीला मार्क पडेल 30 पैकी त्याची निवड होणार आणि त्यांचा क्रमनिशा त्यांची लिस्ट सुद्धा लावली जाणार आहे. मग आता लिस्ट लावली जाणार म्हणजे काय, निवड यादी पण असणार आहे, प्रतीक्षा यादी पण असणार आहे, डेफिनेटली असणार आहे. पुढे घेऊन जर तुम्हाला मी मुलाखतीसह भरती प्रक्रियेसाठी एकाच 10 प्रमाणात उमेदवार पात्र ठरवले जाणार आहेत. आता इथे नीट लक्षात घ्या, हे काय होतंय, एकाच 10 प्रमाणात उमेदवार पात्र ठरवणार भरती प्रक्रियेसाठी. म्हणजे आता एका जागेला 3 उमेदवार बोलवले जाणार आहेत इंटरव्ह्यू साठी, पण मग वेटिंग मध्ये मात्र एका जागेसाठी 10 उमेदवार वेटिंगला ठेवू शकतात. आता हे थोडंसं वेगळं आहे, म्हणजे सर इंटरव्ह्यू तिघांचीच घेणार आहे, मग वेटिंगला 10 कसे येणार आहे. सो तो एक मुद्दा तुम्हाला सांगतो पुढे. यामधील पात्र ठरलेले उमेदवार विहित कालावधीमध्ये कोणत्याही कारणामुळे रुजू न होणे, कागदपत्र पडताळणीच्या अपात्र ठरणे इत्यादी कारणामुळे रिक्त राहिलेल्या पदावर संस्था गुणानुक्रमे पुढील उमेदवाराची निवड करेल. म्हणजे ए उमेदवाराची निवड झाली होती पण काही कारणास्तव हा काय झालाय, गैरहजर राहिला किंवा पात्र झाला नाही किंवा जे काही कारण असेल, त्यानंतर मग वेटिंग लिस्ट मधला जो पहिला क्रमांक असेल त्याची निवड इथे होणार आहे. संस्थेने निवड केलेल्या उमेदवारास 7 कार्यालयीन दिवसांमध्ये हजर व्हावे लागेल. तुमची निवड झाली, शिफारस झाली, तो 7 दिवसात तुम्हाला हजर राहणं गरजेचं आहे त्या संस्थेमध्ये. जर नाही झाला तर उक्त कालावधीमध्ये उमेदवार हा हजर न झाल्यास गुणानुक्रम पुढील उमेदवाराची निवड करेल. निवडलेल्या प्रत्येक उमेदवारास हजर होण्यासाठी कमाल 7 कार्यालयीन दिवसाची मर्यादा असणार आहे. कार्यालयीन दिवस सांगितली आहे. प्रशासकीय कारणास्तव अंतिम निवडीपूर्वी पदसंख्येत बदल होऊ शकतो. आता हे सगळ्या गोष्टी नीट लक्षात घ्या. तुम्हाला हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न तुमच्या समोर परत एकदा ठेवतो. एका जागेसाठी किती उमेदवार मुलाखत देणार, तर एका जागेसाठी 3 उमेदवार. आता हे तुम्हाला मी इथे ऑलरेडी दाखवलंय. इथे काय सांगितलंय, तुम्हाला ठराविक कालावधी घेण्यात येतील. इथे सांगितले बघा काय, एकूण 30 गुणांची असणार आहे. आणि इथे तुम्हाला सगळ्यात कमी उमेदवाराला निवडायचं असेल तर तुम्हाला तिथे कारण पण द्यावं लागणार आहे, ते पण सांगितलं. मी परत मागतो, एका जागेसाठी उमेदवार एकाच 3. आता ते जे नोटिफिकेशन आहे एकाच 3चं ते घ्यायचं राहिलंय माझं, पण एकाच 3 आहे. इथे घ्यायचं राहिलंय माझं, पण एकाच 3च आहे. एक उमेदवार किती ठिकाणी देऊ शकतो मुलाखत, तर एक उमेदवार 10 ठिकाणी फक्त मुलाखत देऊ शकतो. आता तुम्ही परत लक्षात घ्या, हा मुद्दा प्राधान्यक्रमानुसार नसणार आहे. तुमचं टेटचे मार्क त्यानुसार प्राधान्यक्रम आणि आरक्षणानुसार असणार आहे. किती गुणांचे असणार आहे, 30 गुणांचे. मुलाखत मार्क्स आणि टेटचे मार्क्स एकत्र विचार केला जाणार का, नाही. 30 वर की डायरेक्ट फायनल सिलेक्शन आहे. मुलाखतीचं सेपरेट शेड्यूल लावलं जाणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. तुर्तास थांबतो. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला प्रश्न कळवा. धन्यवाद.